B.Ed फर्स्ट इयरमध्ये EPC 4चे स्वचे आकलन हे प्रॅक्टिकल कसे बनवायचे त्याचं एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवत आहे। इथे हे माझं नाव वगैरे टाकलेलं, इथे अनुक्रमांक, जीवनाचे ध्येय, पंचवार्षिक योजना, उपक्रम तिसरा, त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि चॅलेंजेस असे 4 भाग लिहायचे आहेत। तुमची स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे, त्यानंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटी काय काय आहेत, तुमच्यासमोर कुठली कुठली आव्हाने आहेत, हे सगळं लिहिताना तुम्ही शिक्षक म्हणून लिहायचं आहे। त्यानंतर आहे प्रभावी संप्रेषण, त्यानंतर पिढ्यांमधील अंतर, स्वचिंतन, समुपदेशन, तुम्ही कधी समुपदेशन कुणाचं केलं आहे किंवा तुम्ही स्वतः घेतलं आहे ते लिहायचं आहे। त्यानंतर तुमचं स्वतःचं पत्र, स्वतःच्याच नावे स्वतःसाठी एक पत्र लिहायचं आहे जे तुम्हाला लिहावंसं वाटत असेल ते। त्यानंतर माझी आठवण माझ्यानंतर म्हणून एक आहे की तुम्ही गेल्यानंतर तुमची लोकांनी काय म्हणून आठवण काढायला हवी त्या पद्धतीने। त्यानंतर आहे चांगल्या शिक्षकाची काही गुणवैशिष्ट्ये, ती तुम्हाला इथे लिहायची आहेत। समारोप